श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघतांनो बघा, आज मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये सांगलीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ अनुश्री जाधव या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारा आणणारा हम गया नहीं जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा अद्भुत अनुभव सांगणार आहे. जेव्हा आपण महाराजांचा निष्ठेने, श्रद्धेने प्रत्येक मंत्र म्हणतो, जेव्हा जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो, तेव्हा तेव्हा महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार करतात आणि आपले आयुष्य कसे बदलवून टाकतात, हे प्रत्येक स्वामी भक्ताला आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन त्यांचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, उगाचे भीतेसी भय हे पळू दे, जवळी उभी शक्ती कळू दे, जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या वाक्याची प्रचिती देणारा माझं संपूर्ण आयुष्य, माझं नशीब बदलवून टाकणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर अनुभव. मी कुठल्याही सेवेत कधीच नव्हते. खूप देवदेव केलं, हे खरंच मला पटतच नव्हतं. माझ्या सासूबाई या गजानन महाराजांचे भक्त, त्या स्वामींना, गजानन महाराज, गणपती बाप्पा या सगळ्या देवांना मानायच्या. असंख्य पारायणे, व्रत हे त्यांचं सुरू असायचं. त्यांच्या पाठी मी सुद्धा भक्ती करावी अशी त्यांची इच्छा. मात्र मला भक्तीच नाही, रस नव्हता. तेवढ्यापुरती अगदी तेवढंच असायचं, पण खूप जास्त मला कधीच जमत नव्हतं. घरातली जबाबदारीही असायची, घरातली कामं असायची, त्यासोबत मी नोकरीला सुद्धा जायचे, त्यामुळे तेवढं वेळही नसायचं. तुम्हाला सांगते, सगळं काही व्यवस्थित होतं. सासूदेवांची जी भक्ती करायची त्यांचे कवच आमच्यासोबत असायचं. घरात कसलीही कमतरता नव्हती. माझे पती कपड्यांचे व्यापारी करायचे, कच्चा ते अगदी दुसऱ्या देशापर्यंत पोचवायचे. मला 2 मुलं सुद्धा अभ्यासात अत्यंत हुशार आणि आज्ञाधार. आम्ही जे जे सांगू अगदी तसंच सगळं करायचे. गोविंदाने आमचं सगळं काही सुरू होतं. मात्र एके दिवशी अमावस्येच्या रात्री एक भयानक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात माझं मंगळसूत्र तुटलं होतं. माझ्या हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या आणि मी रडत होते. पहाटे 3:30 वाजता हे स्वप्न पडलं. मी झोपेतून धचकून उठले. अगदी अंगावर चरचरीत घाम आला होता. काहीच सुचत नव्हतं. स्वतःला शांत केलं, मात्र तरीही मन शांत होत नव्हतं. इतकं भयानक स्वप्न का पडावं हे कळलेच ना. पुढचा दिवस आला. असे 3 ते 4 दिवस कंटिन्यू मला हे एक स्वप्न पडायचे. जे स्वप्नात मला कुणाचं ना कुणाचं प्रेत दिसायचं. माझ्या बांगड्या फुटलेल्या दिसायच्या, माझं मंगळसूत्र तुटलेलं दिसायचं, तर समोर कुंकू सांडलेलं दिसायचं. जवळपास 1-8 दिवस मला एकच स्वप्न पडत होतं. आता मात्र मला भीती वाटू लागली. मी माझ्या सासूबाईंना, माझ्या पतीला सुद्धा सांगितलं. कितीतरी दिवस मला हे स्वप्न पडतंय. मला खूप भीती वाटायची. त्यानंतर मी अगदी माझ्या ऑफिसला सुद्धा जायला बंद केले, कारण माझं मनच लागत नव्हतं. मला सतत विचित्र भास व्हायचे. मी पतीलाही सांगायचे, काही दिवस व्यवसाय बंद ठेवा आणि जे कोण आपल्याकडे कामाला आहेत त्यांना तो व्यवसाय हँडल करायला सांगा. तुम्ही काही दिवस घरी राहा. पण ते मला सांगायचे, अगं असं काही नसतं. कधी कधी आपण अतिविचार करतो, म्हणून असं काहीतरी डोक्यात येतं आणि ते स्वप्नात दिसून तू काळजी करू नको. सगळं काही व्यवस्थित आहे आणि आपलं सगळं काही व्यवस्थितच राहील. तुम्हाला सांगते, 10 दिवस गेले. 10 दिवसानंतर पौर्णिमेचा दिवस आला आणि मी ऑफिसला जायला निघाले. सकाळी माझे पती नाश्ता करून ते सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी ठिकाणी गेले. बरोबर 1:30 वाजता आमचा लंच ब्रेक होता. नेहमीप्रमाणे लंच ब्रेकमध्ये मी सगळ्यात पहिला फोन माझ्या पतीला करायचे. त्या दिवशी सुद्धा माझ्या पतीला मी 4 फोन केला. एकही फोन त्यांनी रिसीव्ह केला नाही. माझ्या मनामध्ये अगदी खालमेल सुरू होते. काहीच कळेना. मी इमर्जन्सी ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि घरी निघाले.
घरी आले, मुलांना विचारलं, "बाबा जेवायला आले का?" पण त्याने सुद्धा नाही म्हणाले. घरी येईपर्यंत मी सतत त्यांना फोन करत होते. त्यांचा फोन काही लागेना. शेवटी 4:30-5 च्या दरम्यान माझ्याच मोबाईलवरती एक फोन आला, जो अनोळखी नंबरवरून होता. आणि तेव्हा त्यांनी सांगितले, की तुमच्या मिस्टरांचा अपघात झालेला आहे आणि त्यांना इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. त्यांनी मला लोकेशन सांगितलं. जसे होते तशी मी माझ्या सासूबाई आणि माझे दोन्ही मुलं आम्ही रिक्षेने निघालो. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा अक्षरशः त्यांच्या शरीराचे असंख्य तुकडे झाले होते. पूर्ण अंगातून रक्त येत होतं. डोक्याला इतका जबर फटका बसला होता, की त्यांचा मेंदू पूर्णपणे बाहेर आला. डॉक्टरने स्पष्ट सांगितलं, केस घेऊन जा. कारण काहीच राहिलेलं नाही. शेवटी ते स्वप्न, ते भास, ते सगळ्या माझ्या समोर आलं. आणि तुम्हाला सांगते, मी जोरजोराने हंबरडा फोडायला सुरुवात केली. कारण मला काहीच सुचेना, काहीच कळेना. एका क्षणात होटायचं नव्हतं झालं. त्या क्षणी मला स्वतःला संपावसं वाटलं होतं. मला फक्त 1 सेकंद माझ्या पतीला बघितलं आणि त्यानंतर त्यांना बघण्याची सुद्धा माझ्यात हिंमत नव्हती. तिथे असणारी एक नर्स होती. तिने मला सांगितले, की सगळं संपलेलं आहे, पण अजूनही त्यांचा जीव थोडासा तळमळत आहे. ताई, शेवटचं त्यांना पाणी पाजून घ्या तुमच्या हाताने. त्यांना 1 चमचा तरी पाणी द्या. ती नर्स आमच्याच समाजाची होती आणि तिला बऱ्याचशा रीती माहिती होता. पण पाणीचं काय, मी माझ्या पतीला बघूच शकत नव्हते आणि त्यांची अवस्था होती. मी तिथे थेच कोसळून खाली पडले. मला काहीच कळेना. मी माझ्या सासूबाईंना नको नको ते बोलू लागले. ना देव नसतो, ना देवाची साथ नसते. देव खोटा असतो, देव दगड असतो. इतकी वर्ष तुम्ही त्यांची पूजा केली, पण त्यांना काय फळ मिळालं? मी सासूबाईंना नको नको ते म्हणू लागले. त्या क्षणी सासूबाई सुद्धा त्यांचं डोकं आपटून रडत होत्या. ही सगळी परिस्थिती सुरू असताना मी बेशुद्ध पडले. तुम्हाला सांगते, जवळपास अर्धा तास मी बेशुद्ध होते. जेव्हा अर्ध्या तासानंतर मी शुद्धीवर आले, तेव्हा माझ्या कानात एकच आवाज येत होता, जो म्हणजे, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." ताई म्हणतात, "हो, तुम्हाला हे खोटं वाटेल, पण माझ्या आयुष्यात हे सत्य घडलं." सतत तो कानात आवाज दरवळत होता. मला काहीच सुचत नव्हतं. मी दचकून उठले आणि कोण बोलते? मी बाजूला बघू लागले, पण आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यावेळी मी माझ्या सासूबाईंना सांगितलं, की कोणीतरी माझ्या कानात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे," असं बोलले आहे. आणि तेव्हा सासूबाई म्हटल्या, की हे वाक्य स्वामी समर्थांचं आहे. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, "आता काहीतरी स्वामी चमत्कार घडवतील. स्वामींचं नाव घे." आणि मग मी तिथून स्वामी, स्वामी, स्वामी हा एकच धावा सुरू केला. जवळपास पाऊण तासमध्ये श्वासही न घेता मी फक्त स्वामींना आवाज देत होते. तुम्हाला सांगते, पाऊण तास होऊन गेला, 1.5 तास झाला आणि 1.5 तासानंतर डॉक्टरांनी माझ्या पतीचं हृदय तपासलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, केस गेलेली आहे, वाचण्यासारखं काहीच नाहीये. पण तरीही आम्ही प्रयत्न करतो. आणि मग माझ्या पतीला ICU रूममध्ये शिफ्ट केलं. इमर्जन्सी त्यांच्या सर्जरी सुरू केल्या. मोठे-मोठे धीर, माझा भाऊ, सगळे लोक हॉस्पिटलला जमा झाले. जे काही पैसे होते ते भरले, पण तरीही हॉस्पिटलमध्ये एकच चर्चा होती, केस फसलेली आहे, काहीही राहिलेलं नाहीये. डॉक्टर उगाचच दिवसभर इथे ठेवून घेतले, पैसे काढतील आणि हे केस पुढे पाठवतील. त्या चर्चा मी ऐकत होते. माझ्या पतीचे प्राण गेलेत हे मला समजत होते, दिसत होते, मात्र तरीही माझे मन मात्र ते मानत नव्हते. त्या क्षणी तुम्हाला सांगते, माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं, "घरी जा, घरी जाऊन एका ग्लासभर पाणी घे. ते तुझ्या समोर ठेव. देवघरात आपल्या स्वामींची मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या समोर ते पाणी ठेव. त्या पाण्यावरती तुझा उजवा हात ठेव आणि 11 वेळा तारक मंत्र म्हण." मंत्र काय असतो मला काहीच माहिती नाही. 2-3 वेळा मी घरात ऐकलं, पण तो पाठ नव्हता. सासूबाईने सांगितलं, "मोबाईलमध्ये सर्च कर आणि आलेले शब्द जसे येतील तसे म्हण." मी घरी गेले, तारक मंत्र Googleवरती सर्च केला. 11 वेळा तारक मंत्र म्हटले. बाजूला विभूती ठेवली आणि त्या पाण्यामध्ये अगरबत्तीची विभूती टाकली आणि ते तीर्थ घेऊन मी हॉस्पिटलला आले. आणलेले तीर्थ मी माझ्या पतीच्या तोंडावर शिंपडलं. थोडंसं तीर्थ पतीच्या ओठाजवळ नेलं आणि ती विभूती, ती सुद्धा मी माझ्या पतीच्या कपाळाला आणि त्यांच्या मानेला लावली. खरं तर असं काहीही ICयूमध्ये करू देत नाही, मात्र डॉक्टरांना माहिती होतं काहीच राहिलेलं नाही. शेवट जे आहे, जे काही असेल ते तुम्ही करून घ्या, म्हणून त्यांनी मला अडवलं नाही. जसं मी तारक मंत्र पठण करू लागले,
जसं मी तारक तीर्थ माझ्या पतीच्या अंगावर शिंपडू लागले. एक हवेची झुळूक आपल्या अंगावर यावी, अगदी तशी थंडगार, अगदी गारडा भरेल अशी हवेची झुळूक अंगावर आली आणि माझ्या पतीने शरीराची हालचाल करायला सुरुवात केली. तोपर्यंत डॉक्टरांनी एका मोठ्या डॉक्टरांना सुद्धा बोलावलं होतं. त्यांच्या डोक्यांचं मेंदूचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे पती पुढील 3 तासांमध्ये शुद्धीवर आले नाहीत तर ते कोमात जातील आणि जर ते कोमात जातील तर ते कधी कोमातून बाहेर येतील यांची काहीच खात्री नाही. कदाचित या ऑपरेशनमध्ये त्यांचे थोडेफार येणारे ठोकेसुद्धा बंद होतील आणि त्यांचे प्राणसुद्धा जातील. डॉक्टरांनी सगळं लेटर बनवून घेतली आणि त्या प्रत्येक लेटरवरती माझी साईन सुद्धा घेतली. पण कुठेतरी माझ्या मनात विश्वास होता, काहीतरी चमत्कार घडेल इतकंच मला वाटत होतं. कारण माझं मन तसं सांगत होतं. तिकडे ऑपरेशन सुरू होतं आणि इकडे मी तारक मंत्रांचे पठण करत होते. मात्र सासूबाई सुद्धा स्वामी स्वामी या जप करत होते. 3 तास उलटून गेले. बरोबर 3 तासाला 5 मिनिट बाकी होतं आणि माझ्या पतीला शुद्धी आली. जवळपास 1 महिना माझे पती हॉस्पिटलमध्ये होते आणि त्या 1 महिन्यानंतर डिस्चार्ज झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, ही साधीसुधी केस नाहीये किंवा ही साधा प्रकारसुद्धा नाहीये. काहीतरी तुमच्या नवऱ्यांची पुण्याई असेल आणि काहीतरी एक मोठी शक्ती तुमच्या पाठीशी असेल आणि त्यामुळेच तुमचे पती वाचलेत. अशी केसमध्ये कोणीच वाचत नाही. खरं तर कितीतरी पेशंट असे काही आहेत, इतका मोठा अपघात झाल्यानंतर अगदी ताबडतोब दगावतात आणि असंख्य वर्ष कोमात राहतात. मात्र तुमच्या पतीसोबत असं काहीच घडलं नाही. खरं खूप मोठं भाग्य आहे. ज्या दिवशी आम्ही माझ्या पतीला घरी नेऊन आलो त्या दिवशी गुरुवार होता. खरं तर तोपर्यंत सुद्धा माझे पती जास्त काही बोलत नव्हते. पण त्यानंतर जसे जसे ते बोलू लागले, आम्हाला काही गोष्टी सांगू लागले, तेव्हा त्याने स्पष्ट सांगितले की मी रोज त्या बेडवर झोपलेला असायचो तेव्हा माझ्या कानात कोणीतरी स्त्रीचा आवाज ही मी समर्थ असं म्हणायचं. बऱ्याच वेळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे शब्दसुद्धा माझ्या डोक्यावर हात ठेवून कोणीतरी म्हणायचं आणि त्या शब्दांनी मला ताकद यायची. तेव्हा ताई म्हणतात की मी त्यांना सांगितलं की हे ब्रीदवाक्य स्वामी समर्थांचा आहे. हा सगळा चमत्कार स्वामींनी केलेला आहे. मग माझे पतीसुद्धा सांगू लागले. बऱ्याच वेळा मला स्वप्नात स्वामींचे दृष्टांत व्हायचे. स्वामी लंगोट घालून माझ्याजवळ येऊन बसायचे. मग आम्हा सगळ्यांनाच कळालं की स्वामींची कृपा आपल्या घरात आहे. स्वामी आपले साथ देत आहेत तुम्हाला. मला कळून चुकलं की देवाला दोष देत होतो. माझ्या सासूबाईंना नको नको ते बोलत होतो. कदाचित त्यांचा मृत्यू हा अगदीच आमच्या जवळ होता. त्यामुळे एवढे दिवस मला ते वाईट स्वप्न पडत होते. माझे मंगळसूत्र मला तुटताना दिसत होते. काकू मला कुंकुमाला सांडताना दिसत होते, तर बांगड्या फुटताना दिसत होते. म्हणजे वेळ आला, काळ सगळं काही आलं, पण स्वामींनी सर्व काही टाकून नेलं. स्वामी शक्ती आमच्या पाठीशी उभी राहिली आणि स्वामी शक्ती आमच्या आयुष्यात ही सर्वात मोठी प्रचिती दिली. खरं तर नित्यनियमाने माझे पती हॉस्पिटलमध्ये असताना रोज 1 महिना सकाळ संध्याकाळी असताना रोज 1 महिना दोन्ही टाईमला मी माझ्या पतीला तारक तीर्थ द्यायचे आणि त्या तारक तीर्थाने माझे पती सुखरूप बाहेर पडले. बरे झाले. खरे आले आणि आज अत्यंत उत्तम आहेत. खरं तर तारक मंत्र इतकी शक्ती असते मला कधीच माहिती नव्हतं. कदाचित कळालं नसतं. ते म्हणतात ना की स्वामी सेवेत यायला नशीब लागतात. आज खरंच वाटत की खूप खूप नशीबवान नाही, कारण ही स्वामी सेवा खूप मला मिळाली. कदाचित तो प्रसंग घडला नसता, ही सेवा मला कधीच मी केलीच नसती. पण त्या प्रसंगाने माझ्या संपूर्ण आयुष्याची दिशाच बदलली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.